उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरती संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख, भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। जे काही SIT CID चे अधिकारी आहेत बरं का, त्यांना वकील साहेबांची मदत होईल। त्यांना जे काही त्यांना कुठं काही उणिवा वाटत असतील किंवा समजा एकमेकांची दोन्हीला SIT आणि CID ला या गोष्टीची मोठ्या प्रमाणात मदत होईल। हे जे सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ह्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे, त्यात पण त्यांचा महत्त्वाचा रोल राहील। जे SIT अधिकारी आहेत किंवा CID चे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार, कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार। यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल। त्यांनी जे अन्य त्याग आंदोलन केलं होतं त्यातली प्रमुख मागणी हीच होती। वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की ते सुद्धा मागायला 2 महिने लावले आणि ते अन्य त्याग आंदोलन केल्यानंतर त्यांची नियुक्ती केली, हे त्याचं दुर्दैव। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तत्पर व्हायला हव्या होत्या, पण SIT म्हणा, जजची नियुक्ती म्हणा आणि आता हे देखील म्हणा, ज्याला तब्बल 2-2, 3-3 महिने जे लावले गेले हे खरंच वाईट आहे। असं करू नये आणि न्याय हा सगळ्यांना समान आहे जी डायलॉग्स आपण ऐकतो तर खरा तसाच झाला पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।